मला एक निवेदन दिलं, त्याच्यात कितपत माहिती आहे मला माहिती नाही. आदरणीय दादा आपणास कळवण्यास कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता 5 ते 10 कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते, म्हणजेच 50% कामगारांवर मार्केट कमिटी चालते. आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत. 100% कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय. बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकीला, मी तुला सांगतोय. विश्वासने सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही. विश्वासने सांगितलं किंवा कुणी चेअरमन असेल, हे काय चाललंय बावटपणा? 1.5 कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण 20 जण आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. तुमची काय बापाची आहे काय मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही. माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, हमाल बापाड्यांची आहे. किती दिवस झाले बा तुम्ही काय करता रे? हजामती करता येते. 1 महिना नाही, 2 महिने नाही. मी पण पंप चालवतोय, खरेदी विक्री पंप चालवतोय. माने रवींद्र आहे का रे? तुझी उधारी आहे का? गोडाची उधारी आहे. डायनामिक्सची ठीक आहे, डायनामिक्स कुठं पडून जाते? ते 1000 कोटीचा मालक आहे. मला कुणाकुणाची उधारी येते दाखव. मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला. उडाऱ्यांची उधारी झाली, एकाने भरली नाही, त्याची 101 प्रकरण करावे लागले. सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात. मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय आला पाहिजे. संजयला सांगा यादव, त्याचे पण 5-6 पंप झाले. कुणाकुणाचे किती किती उदाहरणे आहेत मला कळलं पाहिजे. आणि त्या एमडीला सांगा माळेगाव कारखान्याचे तिथं पण कुणाची उधारी होता का मला. सोमेश्वरला पण सांगा, खरेदी विक्री छत्रपतीला पण. छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही. ज्याच्यामध्ये राठोडे तुमचं काम नाही याची मला जाणीव आहे, परंतु या मार्केट कमिटीचे चेअरमन, सचिव आणि माझा यादव किंवा मुळी आणि तुम्ही असं बसा. त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल. नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेन. काही पण त्याच्या मागे भुंगा लागली. हीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ, रवींद्र माने आणि तुम्ही बसायचं. हे काम जरा वेगळं आहे, परंतु आता बारामतीकरांकरता करायचं. नंतर जेवढे पंप आहेत तेवढे, आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि अरविंद सावंत, विश्वास, तुम्ही दोघं अशा पद्धतीनं हे खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी. काय आला मी एवढा आवाज चढवतो, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करता रे. ह्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरणं 2 कोटी, याच्यामुळे मला कळलं. आणि मला माझ्या संचालकांनीच सांगितले. इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय कुणाला माहिती. आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते. एकालाही भरती करू नका. आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही. एकदा मला पॅटर्न दाखवा. उगीच खोगर भरती करू नका. तुमच्या सहकार्यामुळे, तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय. स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही. तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलात काय केलं तू. करोडो रुपये मी देतोय. मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो होतो इंगडघाटला. काय सुंदर मार्केट कमिटी चालू. आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय, तुम्ही उधळपट्टी करताय. शहाणे लोक, कोणाला यायचं नाही.
भुसार, फळे, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेसमधून 90 ते 95 खर्च दाखवला आहे, तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही. त्या कामगारावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही. ते जरा जवळ ठेवले. पुढच्या ट्रिपला 5 तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये. नाही, तुमचे फार लाड झाले. तुम्हाला सहज ऐकता मिळतंय ना, न सांगता मिळतंय ना. 100 कोटी रुपये मिळाले तुम्हाला त्या याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले ना. 110 किती कोटी मिळाले सगळे? 149. बघा, 149 कोटी. आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती? खर्च वजा जाता 1 कोटी बीके हिरवे यांचं उत्पन्न आहे. आणि दिले जवळपास 150 कोटी. म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव 150 वर्ष लागली असते. काय यांना लाज, लज्जा, शरम? पुन्हा लोकांना वाटतं बाजी पवार कुणाच्या समोर पंचनामा करतोय. का करणार नाही? मी ज्या उद्देशाने दिलं तर उद्देश सफल करायला नको? यांची जबाबदारी नाही का मिरवायचे यांनी?